आपले महाराज इथे आले असतील, त्यांनी या बुरुजाला इथे मातीला हात लावला असेल. देवाची कृपा आणि आपल्या मेहनतीच्या पैशांमुळे असं वाटतं की मेहनतीचा होता आपला, म्हणून तो वाचला. नादान पोऱ्या वर गया. तुम्ही अक्कलचे का काही? तुम्ही मागे काय कराय ना? हाव खान देस ना पोट्याशी, त्याला समजावू आधीच. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या गड किल्ला मोहीममध्ये. जसं की तुम्हाला माहितीच आहे, हा व्ह्यू दिसला म्हणजे आपण गड किल्ल्यावर जात असतो. आज आपला आहे 16वा किल्ला, म्हणजेच आपण आज 16व्याच किल्ल्यावर जाणार ना. आणि आज तब्बल 26 जण आहेत, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. दोघांवरून आम्ही 26 पर्यंत गेलो आहे. डायरेक्ट हायवे का घेतला? काहीतरी व्ह्यू वेगळा दिसावा आणि एवढा छान रस्ता तुम्हाला दिसावा म्हणून हा व्ह्यू घेतला. 26 जण कसे झाले, काय झाले सगळं सांगतो तुम्हाला. तर माहिती, रस्त्यात गप्पा मारायची आपल्याला सवय आहे, त्याच्यामुळे बघत राहा व्लॉग. धोडपला जायचंय, धोडपला हट्टीतून जायचंय ना, हट्टीतून पण जाऊ शकतो ना, चालेल. फायनली आम्ही धोडप किल्ल्याच्या बेस विलेज जवळ पोहोचलोय. म्हणजे नाशिकवरून निघाल्यानंतर वडाळी भुईपासून लेफ्ट घ्यायचा आणि सरळ सरळ कच्च्या रस्त्याने यायचं. म्हणजे कच्चा नाही आहे, चांगला रोड आहे पण कन्स्ट्रक्शन झालेलं नाही आहे. आणि थेट यायचं डायरेक्ट हट्टी गावात. हट्टी गावापासूनच ट्रेक चालू करायचा. तसे 2 रस्ते आहेत, पण हट्टी गावापासून थोडासा आपला एनर्जी वाचते. हट्टी गावात मान्य आहे मला, थोडासा अवघड आहे, स्टीफ आहे डायरेक्ट चढ. पण मग कसं आहे, मेन बेस विलेजपर्यंत आपण तिथं पोचून जातो आणि तिथून ट्रेक चांगला आणि महादरवाजा, मारुती मंदिर, गणपतीचं मंदिर सगळ्यांचं दर्शन होतं. त्यामुळे मग हट्टीलाच या आणि तिथूनच ट्रेक चालू करा. गाडी लावायला आहे ना पुढे जागा? गाडी लावायला पुढे आहे ना जागा? धोडपला जायचं आहे. हां डोंगरावर जायचं आहे ना. इथून जाऊ ना असं? बरं चालेल. जे तुम्हाला सांगतो, सकाळचे वाजले 6 आणि आमचे सरपा म्हणजे सूर्याचा पत्ताडा नाही अजून. आणि काय लावलंय सर तुम्ही? सनग्लासेस. आणि नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गड किल्ला मोहीममध्ये. आपला 16वा किल्ला आहे आज. कंटिन्यू 16 किल्ले केलेत आपण, म्हणजे 16व्या आणि आज 16मध्ये होता. आज थोडा फनी ब्लॉग होणार आहे, कारण माझे सगळे जीवलग आले आहेत आज. आणि मागे एवढे गँग आहे बघा, हे पुढं 3 आहे. कोट असाच ब्लॉग पाहायचा आहे पूर्ण आज, त्याच्यामुळे तयार राहा, मजा येणार आहे. खाली या, खाली वाकून या. हे तुम्हाला माहिती आहे, माझा मित्रपरिवार आज ट्रेकसाठी आलेला होता. त्याच्यात काही BTS येते बघा, खूप मजा येईल तुम्हाला. तिकीट कर आणि येऊन तू पण बस. जे कराल ना, ब्रेक दाबला की कचकन पडून नवऱ्यांच्या अंगावर पडा. 1 2 3 स्टार्ट. तिकीट. अरे तू कस काय गाडी चालवते यार? अरे मी धरलेला आहे ना, मी पडून जाईल ना. साईडला धरला. ही अशी पेशवेकालीन इथे विहीर टाईप दिसायला मिळते. म्हणजे अजून पण आहे, पाणी पण आहे तिथे, भरपूर खोली त्याला.
आणि इथे गेल्यानंतर अशा पायऱ्या त्याला बघायला भेटतात, म्हणजे खाली उतरायला आणि तिथे पाणी साचलं जायचं. अशी इकडे पण भरपूर आहे. इथून अशी एंट्री त्याची. इथून असं गेल्यानंतर या अशा पायऱ्या कंटिन्यू होतात आणि त्या विहिरीकडे जातात. आणि हे तेव्हा त्याच काळातलं कन्स्ट्रक्शन आहे, कारण तिथे आपण चुना वगैरे ज्या गोष्टींनी बनवल्या जायच्या, चुना कात वगैरे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींनी बनवल्या गेलेले बॉन्ड अजून पण दिसायला भेटतात इथे. जसं की आपण माचीवर पोचलो तसं आपल्याला इथे अशा दगडांच्या पायऱ्या चालू होताना दिसतात. म्हणजे आणि इथे जे तुम्हाला दाखवलं ते गणपतीचं मंदिर आणि छोटा तलाव आहे. तो पेशवेकालीन गणपतीचं मंदिर आहे आणि तलाव टाईप ऐकलं गेलेलं आहे. आणि ते एक बोर्ड दिलेला आहे की अजंठा सातमाळ जी आपली लाईन आहे, रांग आहे, तिची स्थापना कधी झाली तर 1046 साली तिची स्थापना झाली आहे. आणि या किल्ल्याची उंची किती आहे तर 4959 धुडप, धरब आणि धारब असे हे तिघं ह्या किल्ल्याचे नावं आहेत. बाकीचं तर तुम्हाला मी माहिती देतोच आहे. तर आपण पुढे चाललो आहे आता आणि तुम्हाला तर दिसतेच आमची मस्ती काय चालू आहे. त्याच्यामुळं आज 26 लोक आहे, त्याच्यातले 10-12 मागच राहिले आणि बाकीचे पुढे गेले. आत्ता माचीवर पोचलो होतो आणि आपण नेहमीप्रमाणे ड्रोन उडवला, म्हटलं व्ह्यू खूप छान येत होता. पण अचानक आउट ऑफ कंट्रोल झाला ड्रोन आणि तो 1300 मीटर लांब गेला होता. म्हणजे देवाची कृपा आणि आपल्या मेहनतीच्या पैशांमुळे असं वाटतं की मेहनतीचा होता आपला म्हणून तो वाचला, नाहीतर आज आपला ड्रोन संपला होता. म्हणजे किती पस्तावा झाला असता. नशिबाने तो परत पण भेटला. पॉवर झालेला होता एका ठिकाणी, व्हिडिओ नाही काढता आलं कारण त्यावेळची स्थिती मी इमॅजिन पण नाही करू शकत आहे कोणत्या स्थितीत मी होतो. 1.5 किलोमीटर मी डायरेक्ट न थांबता पळत सुटलो होतो. भयानक अवस्था होती माझी. जशी की आपण माची क्रॉस केली आणि जसं जसं आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जातोय तसं आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या, दगडाच्या पायऱ्या आणि अशा कपार, दगडांच्या मधली कपार असे रस्ते बनवलेत, म्हणजे दगडांनी बनवलेत रस्ते. वाट सोपी आहे पण खूप स्टीप चढ आहे. गुरुजी नादान पोऱ्या वर गया, तुमले अक्कलचे का काही? तुम्ही मागे काय कराय ना? खाऊ खान देस ना पोट्याशी, त्याला समजावड वाटतेच. भयानक हवा सुटली आहे, भयानक म्हणजे भयानक, अक्षरशः बोलता पण येत नाही. आणि आता आवाज येतो का ते पण मला माहीत नाही. आम्ही इथून आले आमच्या तुम्हाला गाड्या तुम्हाला दिसत असतात त्या तिथे असं पूर्ण फिरून यायचं. ही डोंगराची माची लागते, त्यानंतर असं फिरून आलं इथे कातळ पायऱ्या लागतात आणि या कपारीतून वर यायची. आपल्याला जायचं इथे वर, तो लागतो बुरुज. किल्ल्याचे अवशेष बाकी तिथे बुरुज आहे आणि भरपूर काही वस्तू बाकी आहेत. आपल्याला जायचं त्या टॉप. जसं आपण वर येतो, माची क्रॉस केली, ती कपर क्रॉस केली, त्यानंतर ज्या लोखंडी पायऱ्या लागल्या त्या क्रॉस केल्यानंतर इथे असे आपले शिवकालीन आपल्या महाराजांच्या काळातले बुरुज बघायला भेटतात. म्हणजे अतिशय असं एक काय म्हणतात इमोशनल मुवमेंट मला वाटते की आपले महाराज इथे आले असतील, त्यांनी या बुरुजाला, इथल्या मातीला हात लावला असेल, म्हणजे काय फिलिंग असेल ती त्या काळात, म्हणजे एवढ्यावरती. आणि आज मी ती फिलिंग जगू शकतोय आणि त्या गोष्टी बघू शकतोय. खूप भारी वाटतंय. म्हणजे जसं मी हे असे बुरुज बघितले, इकडे दोघे साईडला बुरुज आहे, इथून एंट्री आहे, त्यानंतर मागे महादरवाजा आहे. म्हणजे असं एक फिलिंग येते की खरंच आपले महाराज इथे येऊन गेले असतील का. आणि इतिहासात त्या पद्धतीने नोंदवल्या गेलेल्या आहे, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावरून तर 100%. आणि मला माहिती आहे आपले महाराज इथे येऊन गेले असतील. आणि त्याच भूमीत मी आता आपला 16वा किल्ला आहे आणि त्याच भूमीत मी कंटिन्यू माझे प्रत्येक व्यवहार घालवतोय. म्हणजे याच्यापेक्षा सुखदायक आणि आनंद देणारी गोष्ट मी अनुभवली. मला ट्रेक करण्यातून काय भेटलं म्हणजे मी सांगू नाही शकत, पण मी स्वतःला शोधतोय. आणि जवळपास आपले 16 किल्ले झाल्यानंतर अशी फिलिंग येते की मी ज्या पद्धतीने हारलो होतो तिथून परत उठण्याची एक काय म्हणतात, परत उठण्याचा एक रस्ता मला तिथून भेटला. त्यामुळे ट्रेक करावेत. आणि ट्रेक पण कसे करावे,
आपले महाराज जिथे गेले असतील आपल्या किल्ल्यांवर करावे आणि जिथे अवशेष अशी बघायला भेटतील ना, ते खरंच खूप भारी वाटतं. जसं की मी तुम्हाला बोललो की इथे शिवाजी महाराज येऊन गेले होते, तर पेशवे काळात हा किल्ला खूप वापरला जायचा. तर एक कारावास म्हणून ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा. कारावास तर झाला आणि याची उंची महाराष्ट्रात 5व्या का 2ऱ्या नंबरवर आहे. त्यामुळे याचा वापर वॉच टॉवर म्हणून इथे आजूबाजूला खूप किल्ले दिसतात, त्यामुळे पण त्याचा वापर भरपूररित्या केला जायचा. आणि तुम्हाला काही आता दाखवतो गोष्टी. हे असे बुरुज तिथं आहेत, हे इथे बुरुज आहे, हे असं मंदिर आहे, म्हणजे अजून पण कोणत्या स्थितीत आहे. भरपूर वर्ष झाले, 400-500 वर्ष झाले असतील, 600 वर्ष झाले असतील. पण ज्या वस्तू अजून तेव्हा बांधल्या गेल्या होत्या त्या अजून जशाच तशाच आहे. म्हणजे जशाच तशा नाही आहे, कारण वातावरणानुसार इथल्या पाऊस वारा याच्यामुळे त्यांचं थोडंसं हे झालं आहे, पण आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि आपण काय म्हणतात, खूप लकी आहे की आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळते. जे तिथे गेलेत त्या ठिकाणी आपल्याला जायला मिळतं आहे. म्हणून ह्या किल्ल्यांवर आलंच पाहिजे, नक्की आलं पाहिजे. ते बुरुज क्रॉस केल्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल ही तटबंदी आहे. म्हणजे आता भरपूर फेंट झाली, म्हणजे भरपूर दगडं पडलेत, पण तिथं तटबंदी दिसते. ही किल्ल्याची तटबंदी आहे. आणि इथे वरती बघितल्यानंतर हा किल्ल्याचा मुख्य दरवाजाच्या इकडे ही जी भिंत असते, हा इथे मुख्य दरवाजा असेल. पुढे कुठेतरी महाद्वार जे म्हणतात ते इथे असेल. आणि पूर्ण वरच्या लेवलची तटबंदी आहे किल्ल्याची. जवळपास आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतोच आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचण्याच्या आधी ह्या अशा कातळ कोरीव पायऱ्या लागतात इथे. आणि इथे कपार पण आहे, म्हणजे इथून रस्ता केलेला आहे आणि इथे किल्ल्यावर जायची रस्ता आहे. आणि इथे पेशवेकालीन कातळ कोरीव टाका आहे, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात ते टाका आहे, पण थोडंसं अपूर्ण टाका असं वाटतंय मला. म्हणजे इथे हा जो भाग आहे तो अपूर्ण आहे असं वाटतं, पण इथे पूर्ण कोरीव काम केलेलं दिसतंय बघा. जसं की महादरवाजा क्रॉस केला आपण, त्यानंतर इथे येतं हे असं इथे सैनिक बसण्यासाठीची जागा. आणि हा लगेच अजून एक गेट येतो, म्हणजे इथे पहारेकरी वगैरे बसलेले असायचे. आणि ही आली किल्ल्याची एंट्री. आणि इथे जे खालून तुम्हाला बुरुज दाखवले होते ते बुरुजाचे इथे अवशेष आहेत. हे जे स्ट्रक्चर तुम्ही बघतायत ना, हे स्ट्रक्चर मला माहिती भेटल्याप्रमाणे, मी म्हणजे जसा अभ्यास केल्याप्रमाणे, जेव्हा इथे लढाई व्हायची, जेव्हा सैनिक घायाल व्हायचे आणि त्यांना लागायचं, तेव्हा इथे काही वस्तू म्हणजे आपल्या इथल्याच नैसर्गिक वस्तू सडवल्या जायच्या आणि त्याचा औषधोपचार करण्यासाठी हे इथे ह्या खड्ड्यात इथे सडवलं जायचं आणि तेच वापरलं जायचं जखम भरण्यासाठी आणि जखमेवर लावण्यासाठी. म्हणजे तो काय विचार असेल आणि किती मोठ्या क्वांटिटीत अशा या गोष्टी होत होत्या. पूर्ण बालेकिल्ला चढल्यानंतर इथे येतो तो फेमस स्पॉट, म्हणजे जी ती कपार दिसते तो असा आकाराचा दिसतो. आणि हा पूर्ण सपाट भाग, आणि मागे दिसते ती शिवलिंगासारखी आकाराची तो डोंगर. त्याच्यामुळे हा गड खूप फेमस आहे. त्यानंतर किल्ले दिसतात. तुम्ही हवा तर बघू शकतात किती हवा आहे, त्यामुळे मला बोलायला पण सुचत नाही आणि तुम्हाला आवाज येतो का ते पण नाही माहिती मला. आणि माझे मित्र भेटले आत्ताच मला, बाले किल्ल्यावर आलो आणि हे सगळे भेटले. काय नाव तुमचं? कुठून आले तुम्ही? अरे वा, मला फॉलो करता? आता भेटले, फॉलो कधी केलं? काय करतो?
जसं की तुम्हाला माहिती आहे की हा धोडप किल्ला एक वॉच टॉवर म्हणून वापरला जायचा. म्हणजे इथून आता समजा हा एक पडीक अवशेष आहे, म्हणजे इथे एक असं काहीतरी घर वगैरे काहीतरी तर असेलच. आणि ही इथे एक खिडकी आपल्याला दिसते, पण ह्या खिडकीतून जर आपण बघितलं ना लांब लांब पर्यंत खूप मोठा प्रदेश आपल्याला इथून दिसतो. म्हणजे आता भले हिवाळ्याचं पावसाळ्याचं वातावरण असेल, पण किती दिसतंय आपल्याला ते आपण बघू शकतो. आणि त्यावरून आपण ठरवू शकतो की त्या काळातल्या लोकांची, म्हणजे आपले महाराज असो आणि आपले मावळे असो, त्या लोकांची दूरदृष्टी किती असेल की प्रत्येक गोष्ट डिझाईन करताना त्याच परफेक्ट ठिकाणी कसं काय की जिथूनच परफेक्ट व्ह्यू येईल तिथूनच सगळीकडे लक्ष दिलं जाईल. म्हणजे बांधकाम कसे करायचे, म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की हिरोजी इंदोलकर आपले त्या काळातले इंजिनियर आहेत, त्यांच्याच मदतीने हे सगळे किल्ले बांधले गेले होते. म्हणजे आपण विचार करू शकतो की त्या काळात काय डोकं असेल त्यांना. आणि आजकाल तर 2 वर्षात 2 महिन्यात पूल पडून जाईल, काही खरं नाही. हां की फोटो काढायचा ते वरचे कपडे घाला. तुला काय याचं नाही काढायचं? एवढं आहे भाऊ, बाकी नाही माहिती. हे आता उडेल ना ड्रोन. फायनली आपण गड उतार चालू केलाय. आपण त्या पॉइंट पर्यंत जाऊन आलो जिथे ती कपार बनलेली आहे. शिवलिंगाचा आकार तिथं दिसतो तिथपर्यंत तर जाऊन आलो. पण जो माझ्या मागचा हा जो पार्ट दिसतो तुम्हाला सगळ्यात वरचा, तिथे नाही जाता आलं कारण भरपूर जण होते आणि रस्ता पण सापडायला थोडासा अवघड होता. आणि प्रत्येकाला नेणं तिथं बरोबर नाही असं वाटत होतं कारण हवा पण खूप होती. आता गड उतार चालू केला आहे, त्याच्यात काही गंमत येते का तुम्हाला दाखवतोच. फायनली ट्रेक संपला आहे. म्हणजे भारी होता. आमच्यासोबत किती लोक होते तुम्ही पाहिलंच, 25-26 लोक होते. त्यामुळे एवढ्या लोकांना घेऊन जाणं, प्रत्येकाला चढवणं, प्रत्येकाची काळजी करणं आणि प्रत्येकाला खाली उतरवणं ह्यात खूप हेक्टिक होऊन जातं. पण सगळे एकदम व्यवस्थित गेले, वर रिटर्न पण आले. ऊन खूप वाढले, 12-12:30 वाजलेत आत्ता, 12:30-1 वाजले असतील आता. मजा आली ट्रेकला. आणि हा आपल्या मागे दिसतोय तो धोडप किल्ला होता. एक नंबर किल्ला आहे, वातावरण खूप छान आहे. फक्त एवढंच राहिलं की पाऊस हवा होता. पाऊस असता तर मग अजून मजा आली असती. बाकी तुम्हाला आपली सिरीज कशी वाटते नक्की सांगा. आजचे ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक शॉट्स कसे वाटले ते पण नक्की सांगा. आणि भेटूयात पुढच्या किल्ल्यावर, म्हणजेच आपल्या 17व्या किल्ल्यावर. जय शिवराय, जय महाराष्ट्र.